उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे लातूर ग्रामीणचा। त्या दिवशीपासून मी एकच ध्येय धरलं सर, हे माझा जाहीरनामा आहे, म्हणजे माझं पॉम्पलेट हे मी प्रत्येक घरोघरी, म्हणजे माझा मतदारसंघ असो, प्रत्येक सोनवती असो, सारोळा असो, रेणापूर असो, पानगाव असो, जवळजवळ 75% गावामध्ये मी जाऊन हा माझा जाहीरनामा पक्षाचा डोर टू डोर दिलेला आहे आणि त्यांच्या लोकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या। मी जेव्हा गावात गेलो, कासारखेडमध्ये गेलो, तिथे शेतकरी असो, गोरगरीब जनता असो, बेरोजगार असो, त्यांचे अनेक प्रॉब्लेम आहेत। ऊसाचे प्रॉब्लेम आहेत, ऊस वेळेवर जात नाही आहे, लोकांच्या अडचणी अशा आहेत की ऊस दुसरीकडे बाहेरचा गेटकेनचा ऊस आणला जातो, हा एक सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे। दुसरा प्रॉब्लेम असा आहे की ऊसाला हे नाही, वजनामध्ये प्रॉब्लेम आहे। अशा अनेक समस्या आहेत। बेरोजगारांना काही नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही, अशा ह्या सगळ्या गोष्टी मी ह्या प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर मला ह्या गोष्टीची जाणीव झाली आणि प्रत्येक उमेदवाराने मला तिथे गेल्यानंतर जनतेने असं सांगितलं की तुम्ही उमेदवार असून डोर टू डोर राहिलात, आम्हाला पॉम्पलेट दिले, जाहीरनामे दिले, ह्या सर्व गोष्टीचा अभ्यास करून मी आज पत्रकार परिषद घेतलेली आहे, जेणेकरून मला माहिती पाहिजे की जनतेच्या काय अडचणी आहेत, गोरगरीब जनतेच्या अडचणी काय आहेत, त्यांच्या अनेक अडचणी आहेत। आम्ही लातूर ग्रामीण मतदारसंघामध्ये 3 वेळेस काँग्रेस पक्षाचे आमदार झाले, पण माझं गाव आहे इथं सारोळा, 1 किलोमीटर बाबळगावपासून सारोळा, गाडी बंद केली तर माझी सारोळ्यात येते, तरी सुद्धा आमदाराचं 5 वर्षामध्ये एकदा सुद्धा मतदारसंघात आले नाही। आले केव्हा आले? लोकसभेला, आता विधानसभेला। म्हणजे आम्ही तुम्हाला निवडून द्यायचं आणि तुम्ही नंतर जाऊन मुंबईला बसायचं 5 वर्ष। पण जनतेचं कोण करणार आहे? आमदार कसा असावा? गोर गरीब जनतेमध्ये जाऊन, त्यांच्या घरामध्ये जाऊन त्यांचे कामं करणारा आमदार असावा। तुम्हाला निवडून द्यायचं व्हीआयपी आमदार, तुम्ही गाडीतून खाली उतरायचं नाही, म्हणजे कसं जमणार? मी स्वतः माझ्या टू व्हीलरवर फिरून गावोगाव ही